कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे आता युगला काही पैशांची गरज असते. जवळपास 60,000 रुपये पैसे त्याला पाहिजे असतात. मग ते पैसे कसे घ्यायचे, कशा पद्धतीने मिळवायचे, ह्या सगळ्या गोष्टींचा तो इथे विचार करत असतो आणि त्यामुळेच तो माकडे जातो. आता माकडे गेल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो, मा मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. त्यावर मा म्हणत असते, हां बोल ना. अरे पौर्णिमा तर आपलीच आहे ना, मग बोलायला काय प्रॉब्लेम आहे? बोल ना, बोल, बिनधास्त बोल. असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. माझा एक मित्र आहे आणि त्या माझ्या मित्राला काही पैशांची आवश्यकता आहे. त्याला पैसे द्यायचे आहेत, असं इकडे तो बोलतो. अरे मग मामा काय झालंय? मी माझ्या अकाउंटमधून पैसे काढले असते. ATMमधून पैसे काढून दिलेसुद्धा असते. पण काय आहे ना, माझे ATM कुठे आहे ना, ते सापडतच नाही. म्हणून म्हटलं तुझ्याकडे ते पैसे मागावे. म्हणूनच मी आलो आहे. मा प्लीज देतेस का? त्यावर लगेच आता मा म्हणत असते, अरे असू देत ना, मग त्यात काय एवढं? जे माझं आहे ते सगळंच तर तुझं आहे ना, काही हरकत नाही आहे. हे बघ, काळजी करू नकोस. आपण नेहमी गरजवंतांना नेहमीच मदत करतो. मग आत्ता इकडे तुझा मित्र टेन्शनमध्ये आहे. त्याला गरज आहे ना ह्या सगळ्या गोष्टींची, तर मग तू अजिबात काळजी करू नकोस. मी ताबडतोब पैसे घेऊन येते. तेव्हा लगेच आता मा आतमध्ये जाते आणि पैसे आणायला लागत असते. तर इकडे मात्र आपला युग विचार करत असतो, आता खरंच इथे देवी प्रेमा आंटीसुद्धा मला पैसे देत आहे, मग किती मजा येणार आहे. तेव्हा तो जी कॉलर असते ती इथे कॉलर खाण्याचा प्रयत्न करत असतो. आता कॉलर खात असताना पौर्णिमा पाहते आणि म्हणत असते, अरे काय चाललेलं आहे? तुला भूक लागली आहे का? जर तुला भूक लागली असेल तर तसं सांग ना. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, तसं काही नाही आहे. त्यावर मा आता 60,000 रुपये घेऊन आलेली असते. जो युग आहे त्याच्यासमोर काही पैसे तिने पकडलेले असतात आणि इकडे ती म्हणत असते, हे घे, तू काळजी करू नकोस. आपण नेहमीच गरजवंतांना मदत करतो आणि आपल्याकडे आहे म्हणून आपण मदत करतो. काळजी करण्यासारखी वगैरे कसलीच आणि कोणतीच गरज नाही आहे, असं सुद्धा मा इथे बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे किती हवेत पैसे, हे घे, असं म्हणून 1, 2, 3 असे बंडल काढता काढता तो खूप सारे पैसे इथे घेत असतो. जवळपास त्याला जेवढी अमाऊंट हवी आहे तेवढी अमाऊंट त्याने इथे घेतलेली असते आणि तेवढी अमाऊंट घेतल्यानंतर इकडे अमृता खाली येत असते. आता अमृता येत असताना ती हे सगळं काही पाहते आणि म्हणत असते, ह्याचं नेमकं काय चाललंय? हा एवढे सगळे पैसे का आणि कशामुळे घेतोय? याच्याकडे तर कितीतरी पैसे आहेत, याचे अकाउंट गच्च भरलेले आहेत, मग हा एवढे पैसे कशामुळे घेतोय? असा सुद्धा ती विचार करत असते. त्यावर आपण पाहतो की इकडे पौर्णिमा म्हणत असते, अरे युग कशाला, अरे यश कशाला काळजी करतोयस? हे बघ, तो तुझा मित्र आहे ना, मग असू देत ना, काही हरकत नाही आहे. आणि तुला मदत करायचीच आहे ना, तर तू बिनधास्त मदत कर ना. त्यावर मा म्हणत असते, कुठे आहे तो मित्र? मा मी आहे ना, तो बाहेरच आहे. म्हणजे मी त्याला खरं तर बाहेर भेटायला बोलवलंय. मी त्याला पटकन जातो आणि हे पैसे देऊन येतो, असं म्हणून तो ताबडतोब निघालेला असतो. तर आता इकडे आपण पाहतो की युग ते पैसे घेऊन बाहेर पडलेला असतो. तेवढ्यातच निशा तिच्या मित्राशी फोनवर बोलत असते, मित्राशी म्हणजे बॉयफ्रेंडशी बोलत असते आणि ती म्हणत असते, हे बघ, इथे ही लोक माझं लग्न करण्याच्या भानगडीत आहेत. प्लीज मला हे लग्न करायचं नाही आहे. प्लीज तू ताबडतोब ये आणि हे लग्न थांबव ना. आणि तू कधी सांगणार आहेस घरी? त्यावर तिकडून तो समर नावाचा मुलगा म्हणत असतो, हे बघ निशा बाळा, मी आत्ताच ह्या सगळ्या गोष्टी घरी नाही सांगू शकत. प्लीज मला थोडंसं समजून घे ना. प्लीज तू समजून घेतलंस तर सगळं व्यवस्थित होईल. त्यावर ती म्हणत असते, अरे पण किती दिवस? तेवढ्यातच आता युग आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, दादा तू काय बॉयफ्रेंडशी बोलतेस? नाही, मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडशी बोलतेस? अरे नाही, मी मुलीशीच बोलत होते. मग मुलीला अरे का म्हणत होते? अरे नाही रे, आर्या आर्या असं म्हणत होते. त्यावर युगच्या हातामध्ये तिचा फोन असतो. आता कावेरी तिथे आलेली असते. तेवढ्यातच कावेरी आल्यानंतर इकडे अनिशा म्हणत असते, हे बघ, वहिनी आली ना, तुम्ही दोघं मस्त गप्पा मारा, जाते इथून, असं म्हणून निशा निघून गेलेली असते. आता कावेरीच्या हातामध्ये एक बॅग असते आणि ती गच्च भरलेली असते. आता ती युगसमोर उभी असते आणि तेव्हा युग तिच्याकडे पाहतो. त्याला असं वाटत असतं की ह्या काकूबाईला असं समजलं आहे की काय, की इकडे मी माकडून पैसे घेतलेत म्हणून झालं कल्याण. त्यावर कावेरी म्हणत असते, खरं सांगू का युग, मला माझी चूक लक्षात आलेली आहे. मला त्या सगळ्या गोष्टीबद्दल पश्चाताप होतोय. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं नेमकं तुला काय म्हणायचं आहे तर. त्यावर ती म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, मला कळलंय की इकडे
सगळ्यात जास्त मदत तूच माझी करू शकतोस. आणि मला त्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली. तो मात्र तिच्याकडे पाहतच असतो. त्याला तर कळतच नसतं की अशी का बोलते. तो म्हणतो, तू हे सगळं नाटक करत नाही आहेस ना? तू मला कुठे अडकवण्याचा तर प्रयत्न करत नाहीस ना? त्यावर ती म्हणत असते, नाही, मी तुला का आणि कशामुळे अडकवेल? मी अजिबात तुला अडकवण्याचा कसलाही प्रयत्न करत नाही. खरं सांगते मी तुला. हे बघ, तूच मला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू शकतोस. मला माहिती आहे. रात्री मला मला इथे यशने स्वप्नात येऊन सगळं काही सांगितलेलं आहे. यशने सांगितलंय की तो युगच एक आहे की जो तुझी मदत करू शकतो. आणि म्हणूनच मी इथे तुझी मदत घ्यायला तयार झालेली आहे. प्लीज, हे बघ, आता तुला पैशाची गरज आहे ना? मी तुला पैसे देण्यासाठी हे बघ 2 कोटी रुपये आणलेले आहेत. हे 2 कोटी रुपये तू घे आणि माझी मदत तू कर. त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, काय, 2 कोटी रुपये? हो, आता हे 2 कोटी रुपये आहेत. प्लीज तू हे 2 कोटी रुपये घे आणि माझी मदत कर. नाही म्हणू नकोस. मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टीतून एक तूच आहेस की जो मला बाहेर काढू शकतो. तेव्हा इकडे लगेचच आता तो पैशाची बॅग हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, काय सांगतेस काय? हे 2 कोटी रुपये तर तू अजिबात काळजी करू नकोस. आता हा जो काही युग आहे ना, तो युग एक्स्ट्राचं तुझ्यासाठी काम करेल. तुझा नेहमी बॉडीगार्ड बनून राहील. तुला ती इकडे कोण, ती अमृता अमृता तुला त्रास देते ना, मग तू काळजी करू नकोस. ती तुला इथून पुढे कधीच त्रास देणार नाही. त्याचबरोबर इकडे तुझी सगळी कामं मी करेल. तुझा बॉडीगार्ड म्हणूनच मी इथे राहील. तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळं बोलल्यानंतर कावेरी विचार करत असते, खरं तर हा माणूस कसा आहे, किती भयंकर आहे ना हा. म्हणजे पैशासाठी हा काहीही करू शकतो. बाप रे बाप. असं म्हणून आता त्याला ती पैशांची बॅग कावेरीने दिलेली असते. तर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जो काही युग आहे तो युग त्याच्या मित्राला फोन करून बोलून घेतलेलं असतं. त्याचा मित्र आलेला असतो, तो म्हणजेच की धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये. आता धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये आल्यानंतर तो पाहत असतो की हा किती मोठ्या बंगल्यामध्ये राहतोय. बाप रे बाप. खरंच हे सगळं किती कमाल आहे. म्हणजे एवढा मोठा बंगला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा तो युगला म्हणत असतो, काय रे, काय खरंच युग, तुला एक गोष्ट सांगू का? तू ना किती मोठं आणि कसलं नशीब काढलेलं आहेस. खरंच तुला ना मानावं लागणार आहे. बाप रे बाप. पण काय रे, मला एक गोष्ट सांग, एवढे सगळे पैसे? अरे हो, तो तो जो काही आहे ना गुंडा माणूस, त्याला त्याच्या तोंडावर हे सगळे पैसे मार आणि हे दे. हे बघ, एवढी मोठी पैशाची बॅग भेटलेली आहे. तब्बल 2 कोटी रुपये दिलेले आहेत. काय सांगतोयस काय? आता काय बाबा, तू खूप मोठा माणूस झालास. पण तुला एक गोष्ट सांगू का, मी ना तुझ्यावरती खूप जळायला लागलोय. ए नौटंकी, गप्प बस. माझ्यावर जळायला काय झालं? आता बघ ना, तुला एवढे सगळे काही पैसे इथे मिळालेत ना, त्यामुळे मला तुझ्यावर जळायलाच येत आहे ना. ए गप्प बस म्हणतोय ना. पण ऐक ना, एवढा मोठा आलिशान बंगला आहे हा. एक काम कर ना, मला पण इथे आतमध्ये घेऊन चल ना. मला सुद्धा हा बंगला बघायचा आहे. आतमध्ये माझा पाहुणचार होईल. मस्त थोडंसं वातावरण बघेल. त्याचबरोबर मस्त थोडासा वरण भात वगैरे. हो का? असं करणार आहेस का? हं, आतमध्ये चल. आणि आतमध्ये आल्यानंतर लगेचच आपल्या स्वप्नांचा सगळा काही चुरडा होईल इथे. हेच करायचं आहे का तुला? असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, नाही रे, मला असं कुठे करायचं आहे. मी असं कुठे म्हटलं आहे की मला असं करायचं आहे काही म्हणून. पण तू एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहतोयस ना, म्हणून म्हटलं. आता नौटंकी बास कर. चल, जा, हे पैसे त्या शेटच्या तोंडावर मार आणि शांत हो. कळलं तुला? असं म्हणून त्याला तो पाठवून देतो. तर इकडे आता लगेचच जे काही माने दिलेले पैसे असतात, ते माने दिलेले पैसे ते युगच्याच हातामध्ये असतात. तो म्हणत असतो, आता एवढे मोठे पैसे आलेले आहेत, तर मी एक काम करतो, हे पैसे त्या प्रेमांटीला देऊन टाकतो, जेणेकरून तिलासुद्धा माझ्यावर संशय येणार नाही. म्हणून तो धावतच आता हॉलमध्ये येतो आणि मा मा म्हणून आवाज देत असतो. तेव्हा मा बाहेर येते आणि म्हणत असते, अरे काय झालेलं आहे? का आवाज देतोयस? अगं मा, त्याचं काय झालं हे बघ, हे तुझे पैसे द्यायला आलो होतो. अरे आत्ताच तर घेतले होतेस ना, मग का देतोयस? अगं मा, त्याचं काय झालं, तो मित्र मला बाहेरच भेटला. आणि त्याचं काय झालं तुला सांगू का? तो मित्र मला बाहेर भेटला आणि भेटल्यानंतर माझं ATM पण गाडीतच मला मिळालं. मग त्याला एक्स्ट्राचे थोडे आणखी पैसे लागत होते. ते सगळे पैसे मी ATM मधून काढले आणि त्याला देऊन टाकले. त्यावर लगेच आता मा म्हणत असते, अरे
पण ते पैसे तुझे माझे असं कुठे आहे का? हे पैसे सगळे आपल्या दोघांचेच आहेत ना, मग तू असं का बोलतोयस? ह्या सगळ्या गोष्टी अशा का बोलायला पाहिजे बरं? वेडा कुठला, असं सुद्धा म्हणत असतात. नाही ग तसं काही नाहीये, पण आता माझ्याकडे पैसे आलेत ना, माझ्याकडे खूप सारे पैसे आहेत, मग तू अजिबात काळजी करू नको, म्हणून हे पैसे मी तुला देत आहे. आता हे सगळं कावेरी ऐकत असते. आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला लगेचच युगला त्या मुलाचाच फोन आलेला असतो. युगला फोन आल्यानंतर इकडे तो म्हणतो, आता ह्याचं काय झालेलं आहे? तेव्हा इकडे तिकडून तो मुलगा म्हणत असतो, अरे भाऊ, आपल्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालाय. अरे, तुला जे काही 2 कोटी रुपये दिलेले आहेत ना, ते 2 कोटी रुपयेच्या नोटा पूर्ण नकली, खोट्या आहेत, खोट्या. काय? असं काय म्हणतोयस? अरे हो, खालच्या आणि वरच्या बाजूलाच फक्त असली नोटा लावल्यात आणि बाकी सगळ्या नोटा नकली आहेत, नकली. अरे असं कसं शक्य आहे? अरे हो, मी आत्ताच बघितलंय. आणि त्यावर लगेच आता युग म्हणत असतो, काय? म्हणजे ह्या काकूबाईंनी आपल्यासोबत फ्रॉड केलाय? असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच फोन बाजूला ठेवतो आणि फोन बाजूला ठेवून तो बॅग खाली मांडतो आणि बॅग ओपन करतो. आता बॅग ओपन केल्यानंतर प्रत्येक बंडलचं एक एक करून रबर काढत असतो. आता वर आणि खाली ही ओरिजिनल नोट असते आणि मध्ये पांढरे कागद असतात. आणि हे सगळं काही पाहतो आणि लगेच आता त्या मुलाला फोन चालू ठेवलेला असतो. तो कानाला लावून बोलत असतो, म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस, काकूबाईंनी माझ्यासोबत फ्रॉड केलाय, मला फसवलंय. हे युगला फसवण्याची एवढी हिंमत? त्यावर तिकडून तो मुलगा म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू. मी इथे प्रोड्युसर आणि त्याचबरोबर तू सुपरस्टार होण्याचे सगळे काही स्वप्न इथे आता धुळीस मिळाले आहेत. आता काय करावं तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, आता एक काम कर, तुझ्याकडे असली म्हणजे ओरिजिनल नोटा किती आहेत? त्यावर तो म्हणत असतो, 6,000. बरं, ते 6,000 आता त्या शेठच्या तोंडावर मार, म्हणजे तो गप्प बसेल. म्हणजे त्याला असं वाटेल की कमीत कमी आपण त्याच्याकरिता पैसे घेऊन आलो होतो आणि त्याला पैसे द्यायला आलेलो आहोत. मग एक काम कर, हे जे काही आहे ना ते त्याच्या तोंडावर मार, असं म्हणून आता इकडे त्याला कामाला लावलेलं असतं. कावेरी म्हणत असते, आता खरी मजा येणार आहे. मला जो पाहिजे होतं तोच प्लॅन मी इथे केलेला आहे. आता ताबडतोब इकडे कावेरी खोलीमध्ये जाते आणि कावेरी खोलीमध्ये जाऊन मस्त आरामात बसलेली असते. तेवढ्यातच युग तिथे येतो. युग तिथे आल्यानंतर दरवाजा तो बंद करतो आणि दरवाजा बंद केल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, ए काकूबाई, तू मला फसवलेस. तू माझ्यासोबत इथे असा प्लॅन केलायस का? अशी वागलीस तू माझ्यासोबत? खूप चुकीचं वागलीस काकूबाई. तू असं वागायला नको होतं माझ्यासोबत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्यावर कावेरी म्हणत असते, मी काय चुकीचं वागले? मी तुला सांगितलं होतं, जशास तसं तू मला अडगळीच्या खोलीमध्ये डांबून ठेवलंस म्हणून मी तुझ्यासोबत अशी वागलेली आहे. त्यावर तो म्हणत असतो, पण ते आपल्यामध्ये डील झालं होतं. डील? कसलं डील झालं होतं? तुला जर माझ्यासोबत असं वागता येतं तर मी तुझ्यासोबत असं वागू शकत नाही का? त्यावर तो म्हणत असतो, काकूबाई, पण तू माझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड केलायस. हे बघ, मी तुला माफ करणार नाहीये आणि मी आता तुझी मदत करणार नाहीये. बघ आता मी काय करतोय ते बघच तू आता. त्यावर ती म्हणत असते, जास्त नाटकी आणि जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं का? आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीतून बाहेर हो. माझ्या खोलीमध्ये येण्याची हिंमत सुद्धा कशी झाली? त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, कशी झाली? मी कुठेच जाणार नाही. कुठे जाणार नाहीस? थांब 2 मिनिटं, मलाच आवाज देते, म्हणून मा मा करून ओरडत असते. तेवढ्यातच तो घाबरतो. त्याला भीती वाटत असते. त्याला वाटत असतं की आता ही जर मला आवाज देत राहिली कंटिन्यू तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओरडू नकोस, जातो निघून. तेव्हा कावेरी म्हणते, जावंच लागेल. हे बघ, पुन्हा या कावेरीशी पंगा घ्यायचा नाही, कळलं का तुला? आणि तेव्हा तो म्हणत असतो, नाहीच घेणार, काही गरज नाही तुझ्याशी पंगा घ्यायची, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू ह्या युगशी पंगा घेतलेला आहेस, कळलं का तुला? कळलं? त्यावर लगेच आता तो रागानेच निघून जातो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आत्तापर्यंत इकडे जे अमृता आहे तिच्या काका आणि काकूंचा काही फोन आलेला नसतो आणि त्यामुळे सगळेजण विचारामध्ये हरवलेले असतात. सगळ्यांना असं वाटतं की आता कधी फोन येईल. पौर्णिमा म्हणत असते, वहिनी काय करायचं, अजूनसुद्धा फोन आला नाही, येईल का नाही हो फोन? ती लोक होकार देतील का नाही हो? हे बघ पौर्णिमा, शांत बस, नको काळजी करूस, येईल त्यांचा फोन, देतील ते होकार आणि जे काही आहे ते कळवतील ना. पण त्यांना आपली निशा आवडली तर असेल ना. त्यावर यामिनी म्हणत असते, काकू किती ग तुला प्रश्न पडतात, तू कशाला एवढी काळजी करतेस ग? आपली निशा आहेस गोड आणि छान, त्यामुळे तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेवढ्यातच आता इकडे निशा मनामनच प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या लोकांना मी अजिबात आवडू देऊ नको आणि त्यांनी नकारच कळू देत बाबा. तेवढ्यातच विद्येच्या फोनवर फोन आलेला असतो आणि ती धावतच येते. धावतच आल्यानंतर म्हणत असते, हे बघा ना, काका आणि काकूंचा फोन आलाय. बरं बरं ठीक आहे, स्पीकरवर टाक बरं. स्पीकरवर टाकल्यानंतर मा म्हणत असते,
मी सुलक्षणा धर्माधिकारी बोलते. त्यावर तिकडून आवाज येतो, हो का, अच्छा, नमस्कार. त्यावर सुलक्षणा म्हणत असते, नमस्कार, तुमचा काय होकार आहे किंवा तुमचं जे काही आहे ते तुम्ही आम्हाला सांगणार आहात का? म्हणजे आमची निशा तुम्हाला आवडली आहे का? त्याबद्दल तुम्ही काही गोष्टी सांगणार आहात का? तेव्हाच आपण पाहतो की इकडे तिकडून आवाज येत असतो, आम्ही तुमची निशा पाहिली, आम्ही आमच्या विशालशी बोललोसुद्धा आहे. तेव्हा निशा मनामध्येच म्हणते, आता ताबडतोब ह्या लोकांनी मला नकारच कळू देत, असं इथे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की शेवटच्या एका मिनिटाला ती लोक म्हणत असतात की आम्हाला तुमची निशा पसंत आहे, विशालला सुद्धा तुमची निशा पसंत आहे, विशालने सुद्धा ह्या लग्नाला होकार दिला आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना मात्र खूप आनंद होत असतो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, खरंच तुमचं अगदी मनापासून अभिनंदन बरं का, हा निर्णय आम्हाला खूप आवडला. आता मात्र जोमाने लग्नाला तयारी करायची आहे, लग्न लावायला सुरुवात करायची आहे, कारण लग्नाची खरेदी आणि त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तुम्ही काळजी करण्याची अजिबात गरज नाही, सगळं सगळं काही व्यवस्थितच होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो आता यामिनी म्हणत असते, अगं विद्या, तुला कळतंय का, तू आता इकडे नणंद होणार आहेस. अगं भाऊजही तर आहेस, पण नणंद होणार आहेस. तेव्हा धावतच आपण पाहतो की तिच्याकडे जातात, म्हणजे निशाकडे सगळेजण जातात आणि सगळेजण निशाकडे गेल्यानंतर खूप कौतुक करत असतात. आता ताबडतोब काहीतरी देवासमोर गोडाचं ठेवायचं म्हणून मा आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण घरातले जातात. कावेरीसुद्धा माबरोबर देवीसमोर जाते आणि हात जोडत असते. पौर्णिमा म्हणत असते, आता मस्त काहीतरी गोडाधोडाचं बनवलं पाहिजे. अगं गोडाधोडाचं काय म्हणतेस, आत्ता साखर ठेव आणि त्यानंतर गोडाधोडाचं बनव. अशीच देवी आई नेहमी पाठीशी राहा. त्याचबरोबर निशाच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंदाचे येऊ दे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होऊ दे, असं सुद्धा आता इकडे ते सगळेजण बोलत असतात आणि देवीला नमस्कार करत असतात. आता फायनली निशाचं लग्न जे आहे ते होत असतं, म्हणजे तिचं ठरलेलं असतं. पण आता मात्र इकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजेच की निशाचा कोणता तरी बॉयफ्रेंड आहे. तिचं त्या निशाचं त्या मुलावर प्रेम आहे. त्यामुळे मात्र ती ह्या लग्नाला नकार देत आहे. आता ती नकार देते, पण तिचं हे लफडं सुरू आहे, प्रेम प्रकरण सुरू आहे. ही गोष्ट ती कोणाला शेअर करेल? तर प्रेक्षकांनो, ती ही गोष्ट करते आपल्या युगला शेअर. आता युगला शेअर केल्यानंतर तो काय करेल? इथे काकूबाईला म्हणजेच आपल्या कावेरीला ब्लॅकमेल करेल का बरं? तर आता इकडे आपण पाहतो की माने सांगितलेलं असतं, मस्त गोडाधोडाचं बनव आणि त्याचबरोबर आपल्या निशाचे सुद्धा लाड, प्यार, कौतुक हे सगळं काही झालं पाहिजे. आता आपण पाहतो की इकडे युग त्याच्या खोलीमध्ये असतो आणि त्याला राग आलेला असतो, कारण इथे कावेरीने त्याच्याशी चांगलाच पंगा घेतलेला असतो आणि त्याला धडा शिकवलेला असतो. जेव्हा इथे आता ती येते, निशा येते, तेव्हा ती म्हणत असते, दादा. त्यावर तो म्हणतो, थोडासा घाबरतो बरं का, कारण तो अगोदर त्याच्या टोनमध्ये असतो आणि इथे ती दादा म्हटल्यानंतर तो म्हणतो, काय झालं, बोल ना. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? दादा मला हे लग्न करायचं नाही. काय? तेव्हा युग विचार करतो, म्हणजे हिचं बाहेर लफडं सुरू आहे, तिला त्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे आणि हिला त्या मुलाबरोबर लग्न करायचं असल्या कारणाने इथे आता ही माझी मदत मागायला आली, म्हणजे काकूबाईच्या विरोधामध्ये मला ठोस काहीतरी कारण मिळेल आणि तिला ब्लॅकमेल करता येईल. त्यावर तो बोलत असतो, काय झाले, बोल ना. दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, पण तो मुलगा आत्ता त्याच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही आणि त्यामुळे मला हे लग्न आत्ताच करायचं नाही. प्लीज दादा तू काहीतरी कर ना, प्लीज दादा तू काहीतरी कर ना, असं सुद्धा आता इकडे निशा त्याला म्हणत असते. त्यावर तो म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, तुझं लग्न मी होऊ देणार नाही. त्याचबरोबर तुला जो मुलगा आवडतो त्याच मुलाबरोबर तुझं मी लग्न लावून देईन, असं सुद्धा तो इथे बोलतो. त्याचबरोबर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल असणार आहे, कारण अर्धा प्रोमो तर त्यांनी कालचा दाखवला बरं का. इथे युग म्हणत असतो, मी हे लग्न होऊ देणार नाही. तर कावेरी म्हणत असते, काही जरी झालं तरी सुद्धा ह्या लग्नामध्ये मी विघ्न येऊ देणार नाही. तर आता दोघेजण सुद्धा एकमेकांच्या विरोधात असतात. आता फायनली ह्यांचं लग्न होऊन बरेच दिवस झालेले असतात, पण मात्र यश आणि कावेरीच्या नात्याचा किंवा लग्नानंतरचा जो काही सत्यनारायणाची पूजा आहे ती काही केलेली नसते आणि त्यामुळेच मा म्हणत असतात, उद्याचा चांगला मुहूर्त आहे. उद्याच आपण आता इथे कावेरी आणि यश तुझ्या दोघांची सत्यनारायणची पूजा घालणार आहोत. तुम्हा दोघांना सुद्धा जोडीने पूजेला बसायचं आहे, असं माने सांगितलेलं असतं. आता कावेरी आणि यश हे दोघेजण सुद्धा एकमेकांकडे पाहतच असतात. कावेरीला प्रश्न पडतो की ह्या मुलाबरोबर मी पूजेला कशी काय बसू शकते. इकडे युगला सुद्धा प्रश्न पडतो की आता ह्या मुलीबरोबर मी पूजा कशी काय करू शकतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं की इथे कावेरी ह्या युगबरोबर पूजेसाठी बसेल का, की त्या अगोदरच काही कोड्यांचं गुपित तिथे खुलणार आहे?
पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोण होती सतू, काय झाली सतू.